शितले, बाळ जरा जेवून घे. नाही नको, मला भूक नाही. अगं असं राग धरून नाही चालत. चल उठ बघू, पटकन खाऊन घे. काके, अगं मला खरंच भूक नाही. शितले, तू जर जेवली नाहीस ना मग मी बी जेवणार नाही. तू का नाही जेवणार? तू जेवून घे. मला भूक लागली की जेवते मी. अगं असं किती दिवस उपाशी राहणार आहेस तू? खाऊन घे पटकन. शीतल, आजा, मला तुझी लई आठवण येत होती. मला बी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. एवढं धार मानलीस? तसं समज, पण मला तुझ्या बरोबरच राहायचंय कायमचं. शितले, तू एका फौजीवर प्रेम केल्याचे लक्षात आहे ना? आणि माझ्यासोबत कसे राहू शकशील तू? त्या आर्मीवाल्यासनी सांग, मी करीन ऍडजस्ट. तू जिथं असशील तिथं. अशी थोडीच परमिशन देणार आहेत ते? मला द्या म्हणा. बर, घे तुम्ही परमिशन. पण तू खाल्लं का नाहीस? आपल्या दोघांचं लग्न व्हावं अशी माझ्या घरातल्यांची इच्छा नाही. जवळ ते आपल्या लग्नाला तयार होत नाहीत तर मी कायच खाणार नाही. अगं असं वागून कसं चालेल शितले? आणि तू जेवत नाहीस हे बघून तुझ्या घरच्यांना अन्न गोड लागत असेल का? विचार करताना या सगळ्याचा किती त्रास होत असेल. आणि त्यांना त्रास देऊन आपल्याला काय मिळवायचं नाही शितले, कळलं का? हे बघ, आपल्याला घरातल्यांचा होकार मिळवायचा आहे, पण त्यांची मन जिंकून. त्यांचा होकार मिळवणं अवघड आहे. अशक्य तर नाही ना? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, फौजीनं आणि फौजीच्या बायकोनं युद्धाच्या आधी कधीच हार मानायची नसते. आणि आपल्याला जर जिंकायचं असेल ना तर उपाशी राहून चालणार नाही, क्योंकि भूखे पेट फौज कभी एक कदम आगे नहीं जा सकती. जिंकायची ना लढाई, वय मग खाल्लं पाहिजे ना. वय. चल. आजा, घरचे माझ्या संग असं का वागले असतील? हे बघ शितले, कोण आपल्या संग कसं वागलं यापेक्षा आपण काय चुका केल्या त्या शोधायच्या आणि त्या सुधारायच्या. आणि जर आपण बरोबर असू तर शेवटी सगळं बरोबरच होणार आहे. हा, मला एक वचन दे. कसलं? काय बी झालं तरी तू जेवण सोडणार नाहीस. नाही सोडणार. आणि हा, मी जसं माझ्या ट्रेनिंगवर लक्ष देतोय तसं तू तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचं. चल आता खाऊन घे पटकन. चल.
शाण्यासारखं वागत जा. अगं होईल सगळं नीट. उगाच राग धरून जेवण नवीन करायचं, पोट भरून खायचं. धर. आजा तू म्हणतेस की लढाई आपल्याला जिंकायची, पण तुझ्यापासून लांब राहून जगूच शकत नाही. जगू तर मी बी शकत नाही, पण आपण हे कसं निभवणार आहे याच ठाव लागणं. जग थांबले का भासुरले का दूर दूर तू साजनी का दिस फिरले का श्वास विरले का दूर दूर तू साजनी ध्यास मातीचा यो जपला परिहात ना तुझा सोडला गुन्हा झाला यो कोणता असा ठाव लागला ठाव आसवानी भरली रात दिवसा भी लागे तुझी आस ओढ ही तुझी रे मला साथ ही हवी आमना मुक्या झाल्या अशा भावना रात वाटे सुनी साजना वाट कुठली ही चालू आता ठाव लागना ठाव लागना ठाव लागना यारो इसके अंदर ना कुछ तो चल रहा है. होय आपल्याला वाटतं शांतपणाने ट्रेनिंग पूर्ण करायला लागलाय, अरे पण आतल्या झुरून झुरून मारायला लागलाय. शिफ्टीची काळजी वाटत असेल त्याला. आणि आपल्या कुणाबरोबर जरी असं घडलं असतं ना तर एवढ्या लवकर सावरलं नसतो आपण.
नाहीतर काय दावत आपला आजा स्ट्रॉंग आहे. अरे एवढी दिवस आजाचा शेतीचा फोन बी झालेला नाही. अरे ह्यानेच मुद्दाम नाही केला शेतीला त्रास होईल म्हणून. राहुल्याचा फोन झाला आला पण ह्याने शेतीचा विषयच नाही काढला. जरा एक बात बोलू, शीतल ठीक तो है ना? मी विचारलं राहुल्याला पण तिची बी तीच अवस्था आहे. कुणाशी जास्त बोलत नाही काय नाही. आधी सारखा अजिबात हसत खेळत नाही. एकटीच असते गपगप. ठीक आहे. अरे काय वाटत असेल तिला? मला का स्वतःच्याच घरच्यांनी तिची फसवणूक केल्यावर कसं वाटणार आहे? हे राहुल्या, कुणी तिची फसवणूक नाही केली. तिनंच गैरसमज करून घेतला आणि ह्यो सगळा घोळ झालाय. अरे पण त्या गैरसमजामुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला. देख यार, इसका ऐसे घुट घुट के जीना ना मुझे अच्छा नहीं लगता. एक काम करते हैं, ऐसे बात करते हैं. होय होय पाहिजे. आणि काही जरी झालं की नाही क्या तर तिला का फॅमिली आपण आहे. काय पाशा त्याला आता एकांताची गरज आहे. त्याला डिस्टर्ब नको करायला. त्याच्याशी नंतर बोल. चला चला. आता झाली का नाही फॅमिली कम्प्लीट? जी माणसं मला हवी असतात नेमकी तीच माझ्यापासून का दुरावतात. आई तर माझ्या संग नाही. जी माझी फॅमिली कंप्लीट करायला आली होती ती शिकली पण माझ्यापासून लांब चालली आणि माझ्यामुळे ती प्रॉब्लेम मध्ये अडकली. आज तिला सगळ्यात जास्त माझी गरज असताना मीच तिच्या संग नाही. तिकडे ती एकटी पडली असेल. कोण म्हणलं मी एकटी आहे? तू आहेस की माझ्या संग. शितले शितले कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कसा आहेस? तुझ्याशिवाय श्वास घेणं बी मुश्किल झालंय. माहितीये. ट्रेनिंग कसं चाललंय? चालू आहे. हल्ली तुझं ट्रेनिंग वर लक्ष नाही असं कळलंय मला. नाही असं कुठं काय. मला सगळं माहितीये. कायम माझी काळजी लागून राहिलेली असते तुला. काळजी मी नाही करणार तर कोण करणार? ओ फौजी, फौजी जीवणारी बायको आहे मी. माझी काळजी करायची काय बी गरज नाही. अगं पण मामीने मला सगळं सांगितलं. तुझा मोबाईल काढून घेतला आणि अनबिन काय नाही. आणि तसं बी परीक्षा चालू असताना मोबाईल बाजूला ठेवायचा हे तूच म्हणला होतास ना मला. होय. परीक्षा तर चालू आहे आणि आपल्या दोघांना बी पास व्हायचंय ना. होय. मग थोडंफार कष्ट घ्यायला पाहिजेलच की. आता बघ, तू बेस्ट रिक्रूट होशील ते काय असंच होणार आहेस? कष्ट तर घ्यायची गरज आहेच. होय पण तुला कोणी त्रास दिला नाही ना? माझ्या घरात मला कसला त्रास होईल का? अगं मग राहुल्या म्हणत होतं तुला घरातून बाहेरच पडू देत नाहीत म्हणून. काय करू मी बाहेर पडून? आधी तुला बघायचं म्हणून बाहेर पडत होते. आता काय करू बाहेर पडून? आणि तसं बी बाहेर ऊन लई असते. बाहेर न जाणं हेच बरंय. आणि गावभर उंडारत बसू नगस हे तूच सांगितलं होतंस ना. होय. म्हणून जात नाही कुठं. आणि तू वेळेवर जेवतीस ना? होय. हा. शितले मला कायम असं वाटतं की तुला माझी गरज असताना मी तुझ्या जवळ नाही. आजा, तू कायम माझ्या बरोबर असतेस. एकदम जवळ नेहमी. घरी सगळे तुला बोलत असतील ना?
घरचे तर बोलतातच, पण मला त्याचा काही त्रास बिरस होत नाही, कारण आपलं प्रेम हीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि काय हो, उद्या बॉर्डरवर गेल्यावर माझी अशीच काळजी करत बसणार का? मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्ही बॉर्डरचं बघा, तिथलं मी बघते. अगं पण तुला इथं तुम्ही उद्या बॉर्डरवर गेल्यावर मलाच सगळं सांभाळायचं ना. ही त्याचीच प्रॅक्टिस आहे असंच समजा, आणि कसलं बी टेन्शन घेऊ नका. मी दोन्ही घरचं सगळं सांभाळून घेईन, आणि आपली फॅमिली कायम खुश असेल. अगदी फोटोत आहे ना तशी. आहेत ना बघा खुश. शितले, तुला कॉलेजला आलेलं बघून मला लय भारी वाटलं बघ. तू स्वतःला सावरलंस ना, ये तो बहुत अच्छा हुआ. आता युद्ध जिंकायचं म्हणल्यावर थांबून कसं चालणार? युद्ध होय, आजाचं आणि माझं. आजा आणि मला दोघांना बी युद्ध जिंकायचंय. त्याला बॉर्डरवरचं आणि मला बॉर्डरच्या आतलं. तुझं कुणा संग युद्ध आहे? परिस्थिती संग. हे जे काय चाललंय ना, त्याच्यावर मात करून घरातल्यांची मनं जिंकायची. आजीशी काय बोलणं झालं? त्याची काय गरज बी नाही. आमच्या घरी जेव्हा कळलं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला फोन केलता. त्याला सांगितलं आता फक्त आणि फक्त ट्रेनिंगवर लक्ष द्यायचं. मी बी अभ्यासाकडे लक्ष देणार आहे. आता डायरेक्ट कसम परत नंतरच बोलायचं. तुला त्याची आठवण येत नाही? रोज येते, पण जेव्हा आठवण येते ना, तेव्हा डोळं बंद करून त्याला आठवते. आणि त्याला तुझी आठवण येत असेल किंवा मग त्याला तुझ्या संग बोलायचं असलं तर तो नाही फोन करणार, कारण त्याला माहितीये मी असं सांगितलंय म्हणजे त्याच्या मागं काय ना काय तर कारण असेलच. अगं पण तू त्याला सगळं सांगायला पाहिजे होतंस. आता त्याला इकडचं काय माहित नाही म्हटल्यावर काय झालं असेल याचा विचार करून त्याचं काय झालं असेल. नाही नाही, त्याला जर का सांगितलं असतं ना, तर त्याचं ट्रेनिंगवर लक्ष लागलं नसतं. आणि हे मला नाही चालायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं ट्रेनिंग, आणि त्यानंतर आमचं प्रेम. शितले, मला तुझं ना आजीचं लय कौतुक वाटतं बघ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढा आजीचं आर्मीवर प्रेम आहे ना, तेवढंच तुझं पण आहे. त्याच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त देश महत्वाचा आहे, आणि त्याची हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. तुमचा एकमेकावर एवढा विश्वास आहे, पण तुमच्या घरच्यांना मनवणं जरा अवघड आहे. अवघड तर आहे, पण मी त्यांना मनवणारच. आता हार मानायची नाही. शेवटी फौजीची होणारी बायको आहे मी. बघच तू, आमचं प्रेम जिंकणारच.